गेल्या आठवड्याभरापासून हिवाळी अधिवेशनात गाजणारा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे बीडचं हत्या प्रकरण आणि याचे सर्वात मोठे स्टार ठरतायत अर्थातच सुरेश धस आष्टीतनं आमदार आहेत। मी स्टार या अर्थानं म्हणलो की एकही दिवस तुम्ही सोडत नाहीयेत। अगदी सत्ताधारी पक्षात असताना देखील ज्या बाजू मांडलेल्या आहेत मुद्देशीर मांडले आहेत त्याचे पडसाद दिसतायत। एसआयटीची स्थापना झाली, अत्यंत आनंदाची बाब आहे। अन्याय झालेला आहे, अन्यायाची आगळीक झालेली आहे आणि फार क्रूरपणे अतिशय निष्ठुरपणे आणि ज्या पद्धतीने त्या लेकराचा जीव घेतला गेलेला आहे आणि त्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। 3,82,000 लोकांच्या मधनं 1.5 लाखापर्यंत लोक मतं आम्हाला कशासाठी देतात? मग कोणी दीन दलित दुबळा गरीब, आणि हा गरीबच माणूस आहे, याला स्वतःचं राहायला घर नाहीये, सरपंच आहे, तरी सुद्धा त्याच्या बाबतीत बोललं जातं की व्यवहारातला हा प्रकार झालेला आहे। अहो, त्याचा रुपयाचा व्यवहार नाही, त्याला राहायला घर नाही, त्याची पत्नी त्याची लेकरं भाड्याच्या घरात राहतात लातूरला शिक्षणासाठी। त्याच्यामुळं आयजीच्या लेवलच्या अधिकाऱ्याची एसआयटी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केली आणि त्याचबरोबर ज्युडिशियल एन्क्वायरी सुद्धा जाहीर केली। मुख्यमंत्र्यांनी आज जे उत्तर दिलं, तुम्ही कालपर्यंत नाव घेत नव्हतं, आज मुख्यमंत्र्यांनीच नाव घेतलं वाल्मिक कराड यांचं। आता तरी सुरेश धस म्हणजे आणि एक अजून त्याच्यात खुलासा असा होतोय की स्वतः धनंजय मुंडे म्हणतायत की हा माझा माणूस आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तो जरी असेल तरी सोडणार नाही। पण आता याच्या पुढचं नेमकं सगळी सत्ताधारी सोबत असताना अडचण नाही वाटत की कारवाईला होईल सगळी? मुख्यमंत्री जे बोललेले आहेत त्याच्यावरती त्याच्या पुढचं मी बोलू शकत नाही, मी माझ्या मर्यादा ओळखून आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोललेले आहे ते मला वाटतं सफिशियंट आहे असं मला वाटतं। पालकमंत्री म्हणून 2 नावं चर्चेत आहेत, एक धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, दोघंही मंत्री आहेत। अशा वेळी धनंजय मुंडे यांचा एक व्यक्तीचं अशा पद्धतीत नाव येतं, चर्चा होते, दहशत दिसते, त्यांचे रील्स वगैरे बनवणं फिरणं सगळं आताही सुरू होतं असंच। अशा वेळी तुम्हाला वाटतं की त्यांना परत पालकमंत्रीपद दिलं नाही पाहिजे, कारण तशा गोष्टी काहीतरी एक मेसेज दिला पाहिजे? पालकमंत्रीपद देणं नाही देणं हा वरिष्ठांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये असं मला वाटत नाही कधी होतं। आमदारांना विचारा किंवा ते यांचं काय मत आहे त्यांचं काय मत आहे असं होत नसतं। तिन्ही पक्ष आहेत आमचे, 3 पक्ष एकत्र मिळून कुणाला पालकमंत्री द्यायचं ते निर्णय करतील। तुम्ही अजित पवारांकडे देखील गेला होतात, अजित पवारांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले असं तुम्ही म्हणताय। आत्ता काही वेळापूर्वी विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी असा दावा केलाय की यातला जो आरोपी किंवा या सगळ्या पाठीमागे आहे वाल्मिक कराड, तो नागपुरातल्या एका फार्म हाऊसला मी पत्ता देऊ शकतो। त्यांच्याकडे पत्ता तर सरकारला सापडत नाहीये। जर दानवे साहेबांकडे पत्ता आहे म्हणतात तर देऊन टाका म्हणावं। मला वाटत नाही इतकं गंभीर प्रकरण हे चाललेलं असताना वाल्मिकांना इथं कुठंतरी थांबतील असं मला वाटत नाही, आणि जर थांबले असतील तर हे दुर्दैव आहे किंवा त्यांना काही वाटत नसेल, काही होणार नाही काय नाही, परंतु आज झालेलं आहे। आमच्या SP यांची बदली झालेली आहे आणि आता इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा हा सिग्नल दिला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी। माझी बीड जिल्ह्यातल्या इतर अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आता बदल करा, पटकन हालचाल सुरुवात करा, अन्यथा हे जे गँग वार किंवा हे गुंडाराज, कोणाच्या जमिनी बळकायच्या, कोणाचे मोक्याचे प्लॉट दिसले की ते आमच्याच बापाचे आहेत असं म्हणण्याचे जे काही नवीन प्रकार या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये चाललेले आहेत ते तातडीने थांबले पाहिजेत। प्रशासनाने गतिमान झालं पाहिजे, आणि जर आता गतिमान प्रशासन झालं नाही तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे असं माझं म्हणणं। मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे। बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा रंजित इतिहास काही नवीन नाहीये। आज मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की हे सगळं संपवावं लागेल आणि तो मी संपवेल। काय नेमकी अपेक्षा ठेवताय? वाल्मिक कराड असतील किंवा ही सगळी जी नावं येत आहेत थेट मुख्यमंत्री नाव? माननीय मुख्यमंत्री महोदय एवढं सिरियस बोललेले आहेत, आता ज्याला कळायचं त्यांनी कळून घेतलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांचे बोल फार खतरनाक आहेत, याचा अर्थ ते एकूणच ह्या सगळ्या घटनांच्या वरती प्रचंड नाराज झालेले आहेत। एक SP बदलले त्यांनी, आता जे आहे
अहो काय काय प्रकरणं व्हावी आमच्या 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन एका व्यक्तीच्या नावावर झाले. महादेव ॲप आणि त्याचे सुटलेले आरोपी काय म्हणतात माहिती आहे का? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तिथं गात नावाचा एक पी आय आहे. गात नावाच्या पी आयला 1,40,00,000 दिले. याच्या अगोदरचे SP होते नंदकुमार ठाकूर, त्यांना 1,70,00,000 रुपये दिले आणि आमची जामीन झाली. हे गात आणि ते जे आहे तिथे चांगलं काम करणारे अमित समथिंग त्याचं आडनाव काय मला माहिती नाही, आणि आणखी एक लेडी अधिकारी होती. ते दोघांची काहीतरी ACBचं वगैरे नाटक करून त्यांची इतरत्र बदली केली. मी स्वतः SPंना सांगितलं होतं की SP साहेब हे अशा पद्धतीने झालंय, तुम्ही हे करा. तर SP मलाच मार्गदर्शन करीत बसले. बरं आता बीड जिल्ह्यामध्ये काही पोलीस तर असे मार्गदर्शक झालेत साहेब आम्हाला की एखादी 307 म्हणजे आता नवीन 109 307चा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 307चे आरोपी सुटू नये म्हणून आयोनी स्वतः जायला पाहिजे का एक कॉन्स्टेबल पाठवून दिला पाहिजे. एका प्रकरणामध्ये त्यांनी असं केलं. मी नंतर त्यांना विचारलं की बाबा कॉन्स्टेबल कसं काय पाठवला, तुम्ही स्वतः API तुम्ही का गेले नाही? तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं की माझी जायची गरज नाही, ते शे पाठवून दिलेला आहे. म्हणजे इतका निष्काळजीपणा आणि कुणी किती गंभीर गुन्हे केले आणि सोशल मीडियावर तर इज्जती घ्यायचाच कार्यक्रम चालू आहे. मग माझं मत आहे की इकडची X बाजू असो किंवा Y बाजू असो, सोशल मीडियाच्या बाबतीत गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पटकन जर इकडचे 4 उचलले इकडचे 4 उचलले तर मला वाटतं शांतता होईल का नाही? ही शांतता होत नाही. बीड जिल्ह्यातली काही नेते मंडळी, मी नाव घेणार नाही त्यांचं, परंतु ते सोशल मीडियाचे पुढारी झालेले आहेत. त्यांना आता सोशल मीडियाशिवाय आवडत नाही आणि ते मात्र कोणाच्याही इज्जती घ्यायचा धंदा चालू करतात. या सगळ्या गोष्टीवरती बंदोबस्त करणारा मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की डायरेक्ट IPS आम्हाला द्या, प्रमोटिव्ह SP आम्हाला नकोच. म्हणजे उद्या त्यांनी माझं बी ऐकलं नाही पाहिजे. काय लक्ष्मी गौतम नावाचे आमच्याकडं SP होते. लक्ष्मी गौतम इतका टाईट पोझिशन केली होती बीड जिल्ह्याची, तुम्हाला सांगतो एवढी टाईट की कोणाची आ आणि ओ सुद्धा करायची गरज नव्हती. हे परळीच्या राखेमध्ये बी तुम्हाला सांगतो प्रत्येक राखेच्या गाडीला काहीतरी मिळतं कोणाला तरी आकाबाखांना. त्याच्यानंतर हे 300 काय म्हणतात ते हैवा, त्याच्यानंतर DPDC. अहो 2014ला पंकजाताई पालकमंत्री झाल्या 2019 पर्यंत. 2019 पासून आतापर्यंत एक थोडासा कालावधी, एक DPDCचा कालावधी फक्त सावे साहेबांकडे गेला. या मधल्या कालावधीत धनंजय मुंडे साहेब होते. मी आता गेल्याच्या नंतर शासनालाच आणि मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलंय की 10 वर्षामध्ये परळी तालुक्यामध्ये DPDCचे किती पैसे गेले परळी मतदारसंघात आणि बाकीच्या 5 मतदारसंघात किती गेले. मला असं वाटतं एवढे पैसे गेलेले आहेत त्या परळी मतदारसंघात की हवाई धावपट्ट्या झाल्या असत्या, पण गेल्याच्या नंतर खड्ड्याशिवाय रस्ताच नाही. अशा पद्धतीचा मस्त विकास तिथं झालेला आहे. पण अण्णा तुमचा राग कुठं कमी होताना दिसत नाहीये. दोन्ही बहीण भाऊ, माझा राग दोन्हींवरती कमी होणार नाही. त्याचं कारण आहे दोघांनीही माझ्या विरोधात काम केलेलं आहे. मी निवडणुकीला उभा राहिलो, मी अतिशय प्रामाणिकपणे लोकसभेला त्यांचं काम केलेलं आहे. आणि 2017 पासून मागच्या इलेक्शनला प्रीतमताई होत्या, त्यांचंही प्रामाणिक काम केलं. यांच्याबरोबर होतो. आता किती भयानक वातावरण होतं तुम्ही पाहिलं ना. त्या वातावरणात सुद्धा बाकीचे कोणतेही लीडर गावामध्ये जाऊन मतं मागू शकले नाही. मी मात्र माझ्या मतदारसंघात लोकांच्या पुढे जाऊन मतं मागितली. ठीक आहे, माझं काय ऐकलं नाही ऐकलं, थोडंफार कमी ऐकलं, पण तरी सुद्धा 32,500 लीड द्यायला आम्ही. राजकारणाची पद्धत कोणती आहे तुमची? माझ्या विरोधात सिट्टी या चिन्हावरती उमेदवार उभा केला. अहो अजून तरी भान ठेवा. ते काल परवा ते सिट्टीवर उभा राहिलेले यांचे जे अनधिकृत कॅन्डिडेट होते
ते अनधिकृत कॅन्डिडेट यांचा सत्कार करून गेले. हे मंत्री झाल्याच्या नंतर, या मंत्री झाल्याच्या नंतर ते अनधिकृत कॅन्डिडेट ज्यांनी कमळाला मतदान दिलं त्यांनी एकाने फटाका वाजवलेला नाही. माझ्या मतदारसंघात बीड जिल्ह्यात कुठं कुठं वाजवलं असेल ते त्यांना लख लाभ. माझ्या मतदारसंघात शिट्टीला मतदान देणाऱ्या लोकांनी फटाके वाजवले ना. काल परवा शिट्टीवाले ह्यांना भेटून गेले सत्कार करून. त्यांना काही वाटत नाही, म्हणजे त्यांना पक्षाची भीती वाटत नाही, तर मग आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायची भीती वाटूच शकत नाही. त्याच्यामुळं आणि हे बघा, माझा कमी अधिक दोष धनंजय मुंडेंवरती तर थोडा कमी रोष आहे माझा. कशामुळं? ते माझ्या पक्षाचेच नव्हते ना. ते कोणाचे होते? राष्ट्रवादीच्या घड्याळ मित्र पक्षाचे. त्यांचा तिथं कॅन्डिडेट होता, अधिकृत कॅन्डिडेट होता. ठीक आहे, त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी घड्याळाला मतं दिली, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या शिट्टीला मतदान, बहुतांशी शिट्टीला दिली. माझ्याकडे नाव आहेत, गाव आहेत, आणि माझं मत असं आहे की राहुलजी तुम्ही एक फेरफटका मारा ना आष्टी मतदारसंघामध्ये. कोणत्या माणसाने, कोणाच्या कोणत्या माणसाने, माझं मत आहे सरकारकडं होम आहे ना, गृह खाते, गृह खात्याने जाऊन चौकशी करावी. त्याच्यामुळं आम्हाला त्याचं राग कमी व्हायचं कारणच काय? आम्ही निवडून आलेलो आहोत, मायबाप जनता जनार्दनाने मतदान दिलेले. तुम्हाला मानणाऱ्या, म्हणजे मी सगळ्या वंजारी समाजाबद्दल बोलत नाही, वंजारी समाज आमच्या बरोबर बी आहे, प्रामाणिक आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी मला मतं दिलेली आहेत. परंतु यांचे जे शागिर्द आहेत रोज यांच्याबरोबर 15 वेळा फोनवर बोलतात, ज्यावेळेस बीडला येतात, आणि ह्यांचे 4-8 दिवसाचे फेसबुक अकाउंट काढा ना, त्याच्यावर सगळे शिट्टीवालेच आहेत, कमळवाले नाही आहेत. मग कमळ चिन्हाच्या विरोधात मतदान करा, म्हणजे कमळ चिन्हाच्या विरोधात जे उमेदवार उभा राहिलेला आहे त्याचं उमेदवार फॉर्म भरण्यापासून त्यांनी समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळं मी 100% मला त्याचं सोयरसूतक नाही. परंतु परळी मतदारसंघ म्हणजे बीड जिल्हा नाही, गेवराई आहे, बीड आहे, आष्टी आहे, आणि केज आहे, माजलगाव आहे, आणि परळी आणि अंबाजोगाईतला काही पार्ट आहे. दीड तालुक्याचा तुमचा मतदारसंघ आहे. बाकीचे सुद्धा 11 मधला दीड गेला, खाली किती राहिला? 9.5 तालुके. इथून पुढं 9.5 तालुके जे म्हणतील तशा पद्धतीनं कारभार आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न करू. आणि जो बॅकलॉग आहे, जसं विदर्भाचा अनुशेष आहे, मराठवाड्याचा अनुशेष आहे, तसा बीड जिल्ह्यामधल्या बाकीच्या मतदारसंघाचा अनुशेष अगोदर भरावा. त्याशिवाय नियोजन विभागाने इतर कामाला मान्यता देऊ नये असं आम्ही मागणी करू. खूप खूप धन्यवाद. पालकमंत्री कोण होणार हे मी ठरवणार नाही, मात्र डेप्युटीचा कारभार कसा चालेल यावर मात्र आम्ही लक्ष ठेवू. इतकंच नाही तर दीड जिल्हा, दीड तालुका सोडून 9.5 तालुके यांच्याच सोयीनं इथून पुढे कारभार होईल असा दावा देखील यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. रमेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, विधान भवन.